नमस्कार मंडळी, बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं टॉपचं मैदान होत आहे वार रविवार 9 नोव्हेंबर 2026 रोजी 3 फेरीचं ओपनचं मैदान होत आहे। प्रथम क्रमांक फॉर्च्युनर, द्वितीय क्रमांक थार, तृतीय ट्रॅक्टर, चतुर्थ ट्रॅक्टर, पंचम ट्रॅक्टर, षष्टमला बुलेट आणि सप्तमला बाईक, अष्टम नवम दशमला देखील बाईक आहे। आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक गट पासला HF डिलक्स बाईक आहे। त्यामुळे सर्वात मोठं मैदान आहे बैलगाडा क्षेत्रातील, इतिहासात नोंद होईल असं हे 3 फेरीचं मैदान मोठं होत आहे। खरं तर या चंद्रहरदादा पाटील यांनी उत्सम हिंद केसरी पहिलंच मैदान आयोजित केलं होतं, तेव्हा थार गाडी ठेवली होती, तेव्हा बकासूरांनी मैब्याने बाजी मारली होती, पण तेव्हा बकासूरला देखील 1 थार दिली होती आणि मैब्याला देखील 1 थार दिली होती। अशा प्रथम क्रमांकाला 2 थार दिल्या होत्या या चंद्रहरदादा पाटलांनी। तर भावांनो, या वर्षी या दादांनीच पुन्हा एकदा मैदान ठेवलेलं आहे। बैलगाडा शर्यत संघटना शिवसेनेचं पहिलं अधिवेशन या मैदानाचं नाव असणार आहे श्रीनाथ केसरी। या मैदानाचा उद्देश एकच असणार आहे, गोवंश संवर्धन। गोवंश संवर्धन या मैदानाचा उद्देश आहे, त्यामुळे एवढं मोठं हे मैदान पडलेलं आहे। प्रथम क्रमांक फॉर्च्युनर, खरं सांगावं तर तुम्हाला हे आत्ता बॅनर पडले, त्यामुळे सर्व टॉप नंदींचे पैरे आता या 1-2 तासात आजच्या रात्रीमध्ये जुळवाजुळव चालू होणार आहे आणि पैरे देखील फिक्स होणार आहेत। कारण की आज 9 ऑक्टोबर, फक्त 1 महिना राहिलेला आहे 9 नोव्हेंबर साठी। 9 नोव्हेंबरला हे मैदान होत आहे, त्यामुळे 1 महिना जरी असला तरी हे मैदानाचं बॅनर बघून, हे तारीख जाहीर बघून आजच पैरे फिक्स होतील 9 नोव्हेंबरचं। काय हे मोठं मैदान होत आहे। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहरदादा पाटील यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे। फॉर्च्युनर बोलल्यावर कोण फॉर्च्युनर जिंकणार, कोण